नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग खूप मजेदार होणार आहे कारण माझ्या कझन सिस्टर आमच्या घरी येत आहेत. तर कालच ना मी सगळं घर आवरलं होतं आणि त्यात ना आज सागरला सुट्टी आहे, तर त्यांनी किचनचं काम करायला काढलेलं आहे, म्हणजे परत रोंबाट घालणार आहेत. तर ते काम तर सुरूच राहणार आहे. त्या संदर्भात वेगळा ब्लॉग मी बनवते, तो तर लवकरच माझ्या चॅनलवर येईल, तो नक्की बघाच. पण बरेच जण सांगतात की स्किन केअरबद्दल ना, तर म्हटलं की चला आज आपण ना माझ्या स्किन केअरबद्दल मी तुम्हाला सांगते. बऱ्याच दिवसापासून मी हा प्रोडक्ट आता यूज करते, त्यामुळे मला आता फरक जाणवायला लागला आहे, तर म्हटलं तुम्हाला शेअर करूया. चला, मला बऱ्याच कमेंट येत आहेत की ताई तू तुझं ना स्किन केअर आम्हाला शेअर कर. तर तुम्ही काही दिवसापासून बघतच असाल की माझी स्किन ना खूपच इथे रेडनेस आणि ड्रायनेस दिसत होता. तर सततच्या प्रवासामुळे माझी स्किन ना खूपच खराब झाली होती आणि ना मी घरगुती असे बरेच उपाय करून बघितले, पण त्याने काहीच फरक जाणवला नाही. मग ना असंच बोलता बोलता माझ्या एका मैत्रिणीने मला क्युअर स्किन ॲपबद्दल सांगितलं आणि मी पण ना बरेच वेळा असं सोशल मीडियावर त्या ॲपबद्दल क्युअर स्किनबद्दल ऐकलं होतं. तर म्हटलं चला आपण एकदा ट्राय करूया. मग ना प्ले स्टोअरवरून तो ॲप मी डाउनलोड केला आणि हा ॲप वापरणं ना खरंच खूप सोपं वाटलं मला. तर ॲप ओपन केल्या ना ते आपले स्किन टाईप किंवा आपलं डेली रुटीन आणि आपल्या जे काही समस्या आहेत ना त्यावर प्रश्न विचारतात. तर मला ना इकडे पिंपल किंवा रेडनेस आणि ना पिंपल मार्क असल्यामुळे मला तो प्रॉब्लेम होता, म्हणून मी ते सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर ना आपल्याला एक लाईव्ह फोटो अपलोड असं क्लिअर करावा लागतो, म्हणजे फ्रंट साईड, लेफ्ट साईड आणि राईट साईड असं आपल्याला तिथे फोटो अपलोड करावे लागतात. आणि तो ॲप आहे ना तो पूर्ण आपला फोटो ॲनालाइज करतं आणि आपला एक रिपोर्ट बनवून देतं आपल्या स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्सचा. आणि त्यानुसार डर्माटॉलॉजिस्ट आपल्या समस्येनुसार ना आपल्याला पर्सनलाइज प्रोडक्ट बनवून देतात. तर 2 दिवसातच हे किट मला रिसीव झालं. तर यामध्ये ना काय काय प्रोडक्ट मला मिळाले चला मी तुम्हाला दाखवते. तर ह्या किटमध्ये मला एक फेसवॉश मिळालेला आहे, काही कॅप्सूल आहेत, एक सनस्क्रीन पण आहे, इकडे मला एक नाईट क्रीम दिलेली आहे आणि ही बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम आहे. अशा 5 प्रोडक्टचं मला हे पूर्ण किट पाठवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे किट प्रत्येकासाठी सारखं नसतं. तुमच्या स्किनच्या गरजेनुसार हे किट प्रत्येकाला वेगवेगळं असं कस्टमाइज करून दिलं जातं. 1-1.5 महिना मी हे कंटिन्युअस यूज करते आणि मला खरंच खूप छान फरक जाणवतोय. तर जलद आणि योग्य रिझल्ट मिळण्यासाठी ना आपल्याला हे पूर्ण किट यूज करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आता बघू शकता की माझा रेडनेस वगैरे कमी झाला आहे आणि स्किन पण आता खूप छान वाटू लागली आहे. की आपण डर्माटॉलॉजिस्टकडे गेलो तर त्यांची कन्सल्टेशन फीस हजारो रुपये असते आणि आपल्याला प्रवास करावा लागतो आणि औषधांचा खर्च तर वेगळाच असतो. आणि आपल्याला क्युअर स्किनमुळे ना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घरबसल्याच घेता येतो आणि दर 21 दिवसानंतर मोफत फॉलोअप चेकअपसुद्धा यामध्ये होतो. आणि तुम्हाला सांगू, हे क्युअर स्किनचं जे किट आहे ते मला फक्त 2200 रुपयामध्ये मिळालेलं आहे. जर तुम्हाला त्वचेसंबंधित काही समस्या असतील आणि त्यावर योग्य उपाय हवा असेल तर तुम्ही नक्की क्युअर स्किन ट्राय करू शकता. आणि ह्या ॲपची लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि रुषा100 हा माझा कुपन कोड यूज करून तुम्ही खास असं डिस्काउंट पण मिळवू शकता. तर सागर आता तिकडे काम करतायत, तर चला मी पण आता जाते आणि सागरला मदत करते. आणि आज संध्याकाळी आमच्याकडे पाहुणे पण येणार आहेत. चला चला बाय. मंडळी, आज सकाळपासून आमचा दिवस तर किचन मेकओव्हरमध्येच गेला, तर त्याचा ब्लॉग तर तुम्ही बघालच, येईलच लवकर. तर आज ना आमच्याकडे स्पेशल पाहुणे येणार आहेत. आणि हा बघा, हा माणूस कसा झोपून बसला. उठ, आत्या यायला झाली ती बघ. मला आता फोन आलेला, निघाली, अर्ध्या तासात येत आहेत. आवरायचे सगळं. उठ 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 लवकर, चल आवरूचा. सागर, बाहेर सगळं रोंबाट घालून ठेवलंयस ते. ओय इकडे बघ, बाहेर सगळे कागद बिगद घातले असते, लावले असते, काढ. चल हां चल, मी कॉफी बनवते. तर गाईज ना आज भरपूर काय काय आम्ही करायला काढलं होतं किचनचं. हे बघा, हे सगळं ना सागरने इकडे असंच टाकून ठेवलंय, सगळे कागद वगैरे. आता आम्हाला पटापट 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 आवरायचं आहे. आणि ना दुपारी मी जेवली आणि भांडी पण नाही घासली, निघाली. आता फोन आला निघालो म्हणून. घाटकोपरवरून इथे यायला अर्धा तास पण नाही लागणार. चला आता आम्ही पटापट आवरतोय, कारण माझी आत्या येते, ती पण पहिल्यांदाच. मला 2 आत्या आहेत, एक गावी असते आणि एक इथे मुंबईमध्ये असते. तर गावची आत्या मुंबईला आली आहे आणि ती आमच्याकडे येणार आहे. आणि आत्याच्या 2 मुली पण. फोन आला, सागर आवर. काल मी कसं हे करून ठेवलं होतं, काल मी पूर्ण घर चकचकीत करून ठेवलं होतं आणि आज परत हे सागरने किचन मेकओव्हरचं काम काढलं आणि सगळं रोंबाट करून ठेवलंय. आता चल आवरायला घ्या, आपल्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत असं गृहीत धर. कळलं काय? पटापट पटापट. मी आणि सागरने पटापट आमचं घर आवरलंय, एकदम स्वच्छ क्लीन. आता सागर इकडे फक्त फळा क्लीन करतायत. आता आपण इथे वेलकमिंग लिहूया का त्यांना?
वेलकम टू होम आत्या. हां, तर एवढं मस्त घर चकाचक केलं आहे ना, म्हणजे ऑलरेडी मी काल सगळं करून ठेवलं होतं. आज फक्त किचनचं काम काढलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही पसारा करून ठेवला होता. किचनला आज आम्ही असा पेपर लावला. तर आज मला असं वाटतंय की आपण होम टूर देऊनच टाकूया सागर. येस. चल मी कॅमेरा पकडतो तुझा. नको नको, होम टूरचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. झाला तरी आज उद्या सकाळी बनवूया. तसा आमच्या परीने म्हणजे आमच्या मताने तर अजून आमचं घर कंप्लीट नाही झालंय सगळं आम्हाला पाहिजे तसं. अजून बहुत कुछ करना है. खूप काही करायचं आहे. आमची ड्रीम आहे छोटं छोटं आम्हाला, म्हणजे आम्हाला आमचं घर आमच्या हाताने सजवायचं आहे असं आमचं आहे ठरलेलं. तर आम्ही हळूहळू हे करतोय. हे बघा सागरचं ना हे अजून असं सुरूच आहे. पुढचं काम चालूच आहे. हो, तोपर्यंत सागर पुढचं काम सुरू करतायत आणि परत रोंबाट घालून ठेवतायत वाटतं. तर आता आमची पाहुणी म्हणजे माझ्या आत्या आणि पाहुणी असं म्हणणार नाही, आमची आत्या खूप जवळची आहे, ती आता यायला झालीच आहे. तर मी त्यांना आता फोन लावून विचारते. आणि माझ्या आता जेवणाचा पण पत्ते नाही आहे, जेवण पण करायचं आहे सागर. बघू आज आमच्याकडे आज शनिवार असल्यामुळे आमच्याकडे म्हणजे वेजचाच प्लॅन आहे. तर बघू चला. आणि कदाचित उद्या मी असं ठरवलं आहे की मासे करायचे. काय दाखवतोय? पर्दे में रहने दो, पर्दा ना गिराओ, पर्दा छूट गया तो मच्छर उड़ जाएगी. चल मॉइश्चर उड़ जाएगा. चल धूप लावू. 6वे विकट नावते 7वे विघ्न राजेंद्र. तर आम्ही सगळी तयारी करून आवरून वगैरे वाट बघत बसलं असं. आणि सागर बघा इकडे काय लिहितं, सहर्ष स्वागत. आमच्या घरात स्वागत असा केला जाता. सहर्ष. काय आत्या? आत्या लिफ्ट इली पडलं ना. किती आतुरतेने वाट बघतो यार. खरवली ही ह्यांका आमची बिल्डिंग गावली की ना. आता माकाच खाली जाऊचा लागता वाटतं. सांगते मी नेऊ घेते तर म्हणतात नको आम्ही येतो, कारण याच्या आधी एकदा येऊन गेली. विशेष निमंत्रित. फोन. तर आमच्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही बघू शकता तिकडे सागरने काय काय लिहिलं आहे. तारीख शनिवार, आषाढ कृष्ण 10 शके 1948, शिवशक 353. बाप रे, शोभलास तू शिक्षकाचं. सहर्ष स्वागत आहे. आम्हाला एवढा हर्ष झालाय कारण आम्ही सगळं घर चकचकीत केले. विशेष निमंत्रित आजचे आहेत आत्या, कृष्णाली आणि साक्षी, आजचे पाहुणे. बरं बघा शोभला आज तू शिक्षकाचा पोरगा आणि नातू शोभलास. लिफ्ट तर इली असा आमचे पाहुणे येऊन झाले असत, म्हणजे इलेच. नमस्कार. या चप्पल तिथे काढा, घरात नाही बाहेर. आज स्टँड ठेवलो डाव्या बाजू. आज आम्ही तिकडे स्टँड ठेवलेला आहे, पण ते आमच्या चपलाने भरलेला आहे. वा. ही बघा, ही आमची कृष्णाली. मी कृष्णाली लिहिलंय मी. माझी कृष्णाली. फायनली आते वेलकम. बसा. बरा झाला पण भेटली लवकर इलं. बघा तुमच्या स्वागतासाठी जाऊयान काय काय लिहिलंय. हा ही स्नॅपी गर्ल ब्लॉग मध्ये. आते काय चाय पितलं कॉफी पितलं? चाय की कॉफी? गो चाय की कॉफी? कॉफी. चल बना. मग आता तुम्हीच म्हटलात ना ओसरगाव किल्ला असा फील होता. ओसरगाव चला. मामी देता करून थार नाही बो माझा संसार बो मस्त. असं काय वाटत नाही स्वप्न की काय? स्वप्नच असा स्वप्न कधी पहिलीच इलिया ना. हो बघ हात राणी कधी मोठा झाला, कधी तुझ्या अंगा खांद्यात खेळायला एवढासा राणी आणि लगीन करून संसार पण मांडले. ते दिवस गेले, ते दिवस गेले, राहिले ते आठवणी. आले ते चांगले दिवस. नको ना. हा ते दिवस नको. काय
आम्ही कसे दिवस काढले आज ते माहिती आहे. खूप किती काय कष्ट, झाली आता किती कष्ट काढलं. शिवरात्र आहे ना, कष्टाचं फळ चांगलं असतं नेहमी. काय? शाई उतरत नाही त्याच्यात. चला बाबा, तुमच्यावर बोलत राहिले तर उपाशी राहूशात. उसने सोचा था लेकिन किस्मत ही खराब. जागता इसून जागता. किस्मत खराब. बघितलं सागर काय बोलता. काय? चांद सी महबूबा म्हणता ऐसा सपना उसने देखा था पर उसकी किस्मत खराब. चल चल चल. गाईज, तर आम्ही 3 बहिणी आता एकत्र झालेली आहोत. त्यामुळे आता तुम्हाला अगदी फक्त लहानपणापासूनचे हो, लहानपणापासून खूप कांड, जन्मल्यापासून. खूप मस्ती केलेली आहे. आता फक्त तुम्हाला आता तुम्हाला फक्त हा हा ही 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 आणि हु हुच ऐकायला येईल आमच्या ब्लॉग मध्ये. आय होप तुम्ही एन्जॉय कराल आणि आम्हाला समजून घ्या. कारण यांच्यासोबत मी पण लहान होणार आहे. कधीचा मोठा झालाय. 5 आता बोलणार होते. का नाही बोललंस? चला बाबा, 8 वाजले. जेवण करूचा, कॉफी देते तुमका. हो, हयच बसून घासलेलं ह्यो सगळा हय सिमेंट बिमेंट होता. व्हाईट सिमेंट, असं सिमेंट आणि ह्याच्यावर बसान मस्त भांडी घासलेलं आहे. ह्याच्यावर बसा सगळा बघ. मग सगळी भांडी घासून काढले मी हईले आणि हो. तेव्हाच तर सांगतो ना, तरीच म्हटलं आता सांग. आता नाही बाबा, तेव्हाच सांगतो. ऐकलं काय आता बसलं सुटतात ना, तेव्हा ते सांगते. बघला ते काय म्हटलं नाही ऐकलं. आता बसलंस तर तुटात म्हणजे जाड झाले असं म्हणायचा. हो, बघ, हो, मला सांग हो. ना, मी झाड झालंय ते म्हणे. का आधी सांग ना. हो, फुटान उडावलं. होय वाईट ना, तरी, वाईट होय. काय नाही वाटलं तुमका? लादी काय ह्या? नाही हा, आमचं किचन नवीन वाटलं. नशीब कोणीतरी ऑब्झर्व ह्या केला. का येत नाही लादीच वाटतं ना. खायचा. नाही, आता नाही इल्ला कळा. या आजच चिकटवलो स्टिकर त्याचं. का? मग आज सकाळपासून आम्ही काय नाही काय करतो. त्यांच्याकडे लादी होते ना, पांढरे लादी होते हा, निळसर. हा. पण त्याची लय जुनाट वाटायची. जुने मस्त त्याच्यावरती हा, sticker लावून शो येली ना. हो, आधीच थोडंसं असं. नाही नाही, हे बाहेर बाहेर कळतं तुका. पूर्ण तर हे केलं सर्व असं अच्छा. 12 फुटाचं इल्लो. अजून भरपूर डिझाईन येतं. हा, हा, मस्त वाटतं. मग पूर्ण पांढरं लावतो होतो. पण लादी पूर्ण पांढरीच होती ना. नाही अशी त्याच्या निळे लाईनी होत्या. आणि ना ते का कटकट होते ना ते बरेच सरकारी आहे. हॉस्पिटल आले. असे. हा. सरकारी हॉस्पिटल सारख्या वाटत हा, होता. लावतात. असं केलं. सरकारी हॉस्पिटल. पण तुमका मासे वयत ना. हा काय ते? काय पण मॅगी होईल. कोणाचा काय ते ह्याचा काय हे का मॅगी होईल? कालपासून मला माझी अर्धी सासू आम्हाला मॅगी पण खाऊ द्या चाय पण ना. नाही. कालपासून पास्ता मॅगी नाही. तू हा? सांगतोय. हा. ह्या पाठोपाठ आली आहेत आणि कधीतरी येतात खायची पण ती आटा मॅगी खायची. नाही नाही कधीतरी जेवायचा, मी रोज असं मॅगी लवकर खायची येतात. असं त्याची कन्सेप्ट. पागल झालं, मला खाऊ का देत नाही ते विचारते का नाही, आता नेम पाळत आहे बघ लय. आपण मग काय मासे करूया की मग मी support चिकन करते. चिकन आणलाव ना तर डाळ काहीतरी भात, रसो बिसो डाळ भात. करूया. तुका मॅगी तुझी मर्जी. या वेळेस झाला बाबा नाही काय गो बाय, काय तरीच अंडा पण नाही तू काय. तू आता कशी झाली या कसं बघू तुमच्या तुम्ही पाहुण्यानं थडे बसला असतं असतं वाईट चाकून बघले असतं. पाहुणे काय हे हो का घरचीच आहे हो ना. मम्मी तू काय भाजतला? नाही आता गॅरंटी आहे. मेला फुगलंय किती कीर्त्या कडू कॉफी वाईज कडू असतं. राहते बघ गॅरंटी. आई, आई. मस्त आहे. गोल्ड. मस्त अशीच असता कॉफी. आते थँक्यू सो मच. हा. मी वरती बांधणार होतं पण माका माहिती होतं आते येतली आणि ऑब्झर्व करतली माझे केस. माझी आई पण तशीच त्याच्यामुळे बघ 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 पहिले एवढेच आहेत ना हो वाढले लग्नाच्या मा- राणी राणी माझे केस स्प्रे वाढले. केस ना हा. स्प्रे आधी माका स्प्रे होय केस आते माझ्या स्प्रे हो स्प्रे मारले. तू Ad ad बघितलं नको तुझे. केला. हो ऍडचे सगळे प्रोडक्ट देते तुका. सगळे नको. त्याच ये. दुकानात जातं काही चांगलं आहे का? तुका काढूच आता अंगात. श्रावण येतात. तरी पण अशी एका राखेत सगळं मस्त वाटतं. अशी अशी बघा तिकडे म्हणजे आपण थंबनेल लावू शकतो. असं वाटतं की आम्ही गावात असो डिम लाईटीत बसलो. असं वाटतं की लाईट गेली हो आम्ही पण थोडी थोडी गावची लाईट जगायचा प्रयत्न करतो. अरे लाईट जाता. हो आहे आली लाईट जाता. मे मध्ये लय जाऊ. मे मध्ये मुंबईतच जाऊ.
मटारची मटारची उसळ. तिखट डाळ, भात आणि बटाट्याची कापा. कारण पाहुणे येलेत शाकाहारी दिवशी. हा, त्याच्यामुळे आता जेवण तर रेडी असतं. आता मी जेव घेतो. होय, चला जेव, चला जेवायला चला, पटापट पटापट. बोंबा बोंब सुरू आहे. हो, आताच ओसरगावला फोन केला होता आईला पप्पांना. आज पप्पांचं डायलिसिस होतं. मागच्या डायलिसिसला थोडासा त्यांना प्रॉब्लेम झाला, पण ह्या डायलिसिसला काही त्रास नाही झाला. आता ठीक आहेत. रुद्रांशी बोललो आम्ही. रुद्रांश आता हात सोडून उभा राहायला लागला, अजून चालत नाहीये. तर बोलून झालं. बोललं ना गे? हो हे आत्या आजी आणि तो नातू ना गे? नातू. हा, नातू बरोबर बोलली. तर आता आम्ही जेव घेतो. चला जेवूया. चल सगळं. कशीच घेऊची होती खायची भांडी आवडली? कढई वगैरे ना, सगळी आमच्या दोघांची चॉईस आहे. आम्ही दोघांनी मिळून ही सगळी शॉपिंग केलेली आहे, सागरने आणि मी. आणि तसं सागरचं आणि माझी ना चॉईस सेम असा. म्हणजे आमच्या दोघांना हा ब्लॉग. हो, भांडी घेताना ब्लॉग दिला. दादरला. आता जेवण कसं झालं? आवडला? मीठ बरोबर आ? गो जेवण बरं आहे ना? लाजा नको, मागा नको, पोटभर जेवा. हातान जेवा. का होय आता जेव्हा लाजा नको. चल सागर. मस्त झाली आहे ना? मस्त. मस्त आहे. कोण? शाबास केली शाबास. माझ्या इथे झाले. डाळ नाही तिच्या हातात चव आहे. एकतर त्या करीत नाही. केल्यानंतर भारी. त्यानंतर भारी घालता ना. आता जगमाने करूचा लागता. काय करायचं? कधी केलं गो? ओसरगावात कधी बघूच नाही. करूचा सोड. मी केलेला खाऊ बोलून पण ते बसलेला घरी. मला आवडायचंच ना जेव. फर्स्ट टाइम हळद बोलला नाही वाटतं येऊन सांगा ना. जा काय सगळा फर्स्ट टाइम आहे ना, ह्याच्यावर ट्राय केलंय. आणि आता पोळ्यांपासून अरे हो. पोळ्याचं पीठ ठेवू विसरलं. असं रो मी दिसलंय नाही. म्हणजे पोळ्याचं पीठ तू घरात ठेवून करतो हो. तेवढा? हो. अगे तुमका उद्या नाश्ता पोळी करूचे होते, पण पीठच हे करू ना. अरे पण भिजाचा लागता चार तास भिजाचा लागता. मिक्सरला लावायचं ना. सकाळी लवकर उठलो आपण तो 4 तास होतं. आता माका सगळा करूचा लागता. पण कसा माहिता, काय गो असं करतं काय ओसरगाव कष्टाची कामं भरपूर होती. हा कष्ट काय केलंय? कमवायचा, कामाक जायचा. या कळलं ना? हो. आता जेवण तेव्हा कसा कामाक जायचंय म्हणून जेवण नाही. आता कसा कामाक जात नाही, मग घरातलं बाकी सगळं. हो, आता तुला माहिती आहे ना शेतातली कामं कशी करायचं. आणि फास लग्न झालं ना 2-4 दिवसांत आई सांगेन जेवण करू. पहिला आठवडा काय देऊ नव्हता करू. बघ बाबा नवीन नवरी ना 8 दिवस नाही देत आपल्याला. ह्याका काय मस्ती जाऊन मी करतो आई सांगेन डाळ घाल कोणी. मी बाहेर कपडे घेऊन गेले होते विहिरीकडे. धावू दिला धान म्हटलं कोण धावता एवढा. आमच्याकडे कोण धावणारी नाही त्याची सगळी शांत म्हणतात. अरे आई डाळ फोडणी करून ठेवले ना, पहिला काय घालू म्हणता आतमध्ये टॉपात मसालो ह्याच्यात फोडणे, कांद्याबरोबर फोडणे घालू की वरणा घालू. कावळे सुधारणाच माका. आऊशीच्या घरात खय एकदा कधी केलं. हा, आणि दुसऱ्याच्या किचन मध्ये पण असा बरी. तरी आता लग्न झाला ना, त्याच्या लग्न ठरला ना त्याच्या 1 महिना आधी मी सगळं जेवण केलं. आम्ही काय करताना असं पण माझं लक्ष असायचं सगळं. आता बघ आंबोळ्याचं पीठ ठेवूचं मग कोणी शिकूक ना. माझा मीच माझा पुरणपोळी बी सगळा. तुझ्या औषधी जर्मी पण काय नाही केलं. होय ना, कायच नाही. मेरे वर्षून पडलेली तर हील्स घालून ते बघ. मग आता माका ते ना खुर्चीवर बसणारच म्हणतात. ऐका विषयकडे सुनीलो हिका माका एक गाऊन घेऊचं होतं. हा एक गाऊन घेऊचं. ते नाव सांगलं 250 करतो. अरे बापरे 250 म्हणजे किती करू. 2 गाऊनचे सांगा किती होतात. 500 2 ठेवा 250. म्हटलं बरं 250 म्हणजे माझ्या भाषेत 1000 होते. एक घेतले तर 1000च पडतं. बरं 500 2 दिले. आणि ह्या घेऊ शकता. घेऊ शकता. हो हे माझ्या बहिणी नाही, हे माझ्या बहिणी तुझ्याच बहिणी आहेत ते. 1100 येते. गाईज हे माझ्या बहिणी नाही. लहानपणी ना हे काय हा आमका रस्त्यावर पडलेला मिळाला. नाही ह्या आमच्या रस्त्यावर पडलेला भेटला. तू तसलाच तुझे हिशोब तसेच. सांग सकाळचा हिशोब सांग. 7:15 आणि 4:30 मी कसं किती? 7 + 13. हो 13.
13 5 12 हो मी ह्याका सांगतोय आणि मग ते बघा हे अर्ध आणि तो अर्ध म्हणजे 4 आणि तो 5 तू सांगो 7.25 आणि 4.5 किती झाले? डोक्यावर नाही गेलं. ते 75 ते 75 सव्वासा आणि 4.5 सव्वा म्हणजे ते 25 साडेपाच. तू सांगो मी नाही मी घालाय 4 बाबा यो ओटो 7.25 फूट असो हा आणि असो हा. असो 2.25 हा तर मी आणि तुमका कमी 11 काय नोकरी करतात आणि नोकरी करतात. मी अजून सोप्या करतोय 2.25 अधिक 7.25 अधिक 2.25 तो सव्वाच काढून टाक ना 2 पीस तसं सवय काढून टाक सवय काढून टाक सव्वा बिवा काढ. हे नको रे माझ्या बहिणींची इज्जत घालू माझा तोंड टाकू नको आणि तू सांग सर आम्ही ह्याना सगळं इज्जत घातल्या ना. पावणे बारा मग मी बरोबर सगळे 11:15 अच्छा 19 जाऊ दे मी माझे डिग्री विसरीन सगळे आधी 250 वरनं सुरू मला डोक्या उठला तर आता काय 7.25 वर येऊन थांबला. जाऊ दे अरे सिर्फ 19 पीस काही फरक आहे असू दे आम्ही अर्धो पैसे देऊन टाकू तुझ्या बहिणी शोभतात ते नाही बाबा हे माझी बहीण गाडी अशी नाहीये, म्हणजे खाली अशी. मुझे फांसी चाहिए मुझे सिर्फ फांसी चाहिए बस फांसी की सजा दो काही पाणी दे ना गणित ऐकून घोसो सुकलोय ना. गणित भारी आहे ना भेटली काय एका 7वीत हे का 4थीत एकाच वर्षी आम्ही दोघं पण स्कॉलरशिप स्कॉलर मुलं आहोत स्कॉलर मग आमचं मुलं. गणित म्हणून आमचं गणित भारीच असणार आम्ही म्हणू ते खरं मग मेला भारी 250 महाग तो सरकार त्यांना आपल्या स्कॉलरशिप दिल्यानं मग थोडंच कमी असतं चौथीत असते मग 4थीत भेटली माका 7वीत स्कॉलरशिप मिळाली कसं होते ना एकाच वर्षी माझं राज्यात 7वा क्रमांक येलो राज्यात हो जाऊन दे एवढा पण नको तेव्हाच भेटता स्कॉलरशिप नाही, स्कॉलरशिप ना. केंद्रात काय एक नाही. नंबर केंद्रात 1 नंबर असंच काय राज्यात 7वा नंबर येलो तुका हो हो असंच काहीतरी असतं तेव्हाच भेटली जाऊन दे ठेवून देते मी मोबाईल राज्यात 7वा नंबर सांग मागा काय पटत नाही 250च्या वर नेमका भेटले ना. पुरावे दाखवूचे सादर करूचे लागतले आता हो हो तसे. 7-5-11 वाले येते बोल. गुड मॉर्निंग मंडळी आजची सकाळ आमची खूप लेट झालेली आहे टीव्ही म्हणजे 9:30ला आम्ही रात्री पिक्चर बघत बसलो आणि कधी रात्र झाली आणि कधी सकाळ झाली आम्हाला समजलंच नाही तर आता आम्ही उठलोय चहा वगैरे सकाळ नाही दुपार मंडळ नाही आता काय 10:30 वाजतं तर आत्ते माझी 7:30 वाजताच उठून बसली होती बिचारी एकटी आता मी बनवते कांदे पोहे नाश्त्याला कांदे पोहे आणि आज रविवार असल्यामुळे आमच्याकडे बेत आहे एकतर मासे किंवा चिकन तर बघूया आते काय म्हणते आतेने मासे सांगितले तर मासे चिकन सांगितलं तर चिकन मासे सांगितले तर फ्राय आणि सार असे 2 आयटम असणार आणि चिकन सांगितले तर बघू चिकन वडे सागोती किंवा आम्ही आमच्या ओव्हन मध्ये काहीतरी तंदुरी बार्बीक्यू वगैरे काहीतरी बनवू आणि मस्त मालवणी रस्सो आणि वडे बनवू असं आमचं बघून येतं पहिले प्लॅन मासे असा होतं तर आता आम्ही बाजारात जाऊन बघून येणार मासे मिळतात का नाहीतर मग चिकनच घेऊन येणार तर आधी कांदे पोहे करते आणि मग बघू पुढचं तर आता सागर मार्केटमध्ये जाऊन मासे घेऊन आले तर आज आमच्याकडे आहे बोंबील फ्राय आणि कोळंबीचं बघू सार बनवेन म्हणजे आता असं माशाचं करतं तसंच करू ना वला हा वला सार म्हणजे माचकं वाटप नाही घालणार आहे मी ओलं खोबरं घालून करणार आहे मी तुम्हाला दाखवते तर आते माझी बोंबील पहिल्यांदाच खातली ना आदे कारण आमच्या गावाकडे असे ओले बोंबील मिळत नाहीत इवन मी पण मुंबईमध्ये आली तेव्हाच पहिल्यांदा बोंबील खाल्ले होते तर आता मस्त मी बोंबील फ्राय करते आमच्याकडे सुके बोंबील असतात सुकवलेले सुकाट हे बाते हे असं असतं बोंबील अक्को तो साफ करूनच दिलेलो असा थोडंसं आपण मध्ये का फाडायचं आणि असे तुकडे करायचे स्वच्छ मासो असा आणि हे रो लावून भाजलं ना कुरकुरीत भाजायचे तव्यावर मस्त कुरकुरीत होतं छान लागतं खाऊन बघ त्याला माझं जेवण तर झालंय मी तुम्हाला दाखवते इकडे मस्त कोलंबीचं सार इकडे हे बोंबील फ्राय केलेत आणि इकडे कोळंबी फ्राय करत टाकली आहे आणि हे बघा सागर इथे काम करतायत आणि आमची मंडळी टीव्ही पिक्चर बघतात चला जेवूया ना 1:30 वाजलो काय रे काय टाकलं
आमचं जेवण तर रेडी आहे. मी मस्त मासे नाही खरं चिंगळाचं सार बनवलंय, बोंबील आणि थोडीशी चिंगळा फ्राय केल्या असतंय. आम्ही मालवणी म्हणजे कोकणी माणसं असो, त्यामुळे आमका जेवणात आमका भातच लागतात. त्याच्यामुळे चपाती करूक नाही. आमच्या वेळेस चपाती कोणाक आवडत नाही. भाकऱ्या आवडतात पण आम्ही चपाती जास्त खात नाही. हे का आवडतात फक्त चपाती? ठीक आहे, मेजॉरिटी जास्त असा चपाती नको असलेल्या. आमका भातच आवडता तर आम्ही भातच केलेलं असं टोपभर भात, वाळवर सार. हो काढ ना, नाही तर तवच घेऊन ये. ओके, तर मी तुमका दाखवते मी आज काय काय जेवण बनवलंय. तर तुमका असं वाटत असत पाठीमागे सागर काम करतात, पण नाही, ते आत्ता गेलेल्या असत. बघा असंच होता नेहमी. मी सगळं जेवण बिवण करतोय आणि मी व्हिडिओ बनवून घेते, तेव्हा हे जाऊन काहीतरी हे बघा असे. हे बघा मी काय केलंय दाखवते तुमका. ये देखो आजचा हा स्पेशल मेन्यू. मस्त बोंबील फ्राय आणि कोळंबी फ्राय. चला हो, चला चला जेव, चला पोरांनो. हो जेवा आणि सांगा जेवण कसं झाला. कोलमी मस्त झाली. कोलमी कोळंबी व्हेजिटेरियन आहे ना तू? मग बघून मस्त दिसतो. बघून मस्त दिसतो ना. वास तू तेच रव. तुझा कधी होता? लोणचा मस्त झाला. आता वाट बघून सुकला दगडे तुझी कोळंबी आहे बरी. पुढे घेत आपण. अरे कसा वाढू तो घ्यावा गो आपापल्या हातान घ्यावा. आता खा आणि मागा सांग कसा झाला. असा जेन्युअन रिव्ह्यू द्या, नाही तो उगाच वाईट रिव्ह्यू. बरा झाला. मीठ मीठ बरोबर हा. कमाल वाटतं. आता एक माझ्या कमाल वाटतं, कारण आता कधी मी जेवण करताना आयुष्यात बघूक नाही इतक्या वर्षात. मस्त बोंबील फ्राय, कोळंबी आणि चिंगळ्याचं सार. चला आता मी जेव घेतो मंडळी, तुम्ही पण जेव घेवा. एक दिवस सगळ्यांका बोलू काय जेव. माझ्या सबस्क्रायबरांका सगळ्या हॉलवर लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय कणकवली. आणि सगळे टोप ढवळतले उतरतले मी, म्हणजे या सगळा बनवतले मी स्वतः. एक मी माका नेहमी असं वाटतं की माझ्या घरात ना सगळी लोक येऊ हवी. लोक नाही सॉरी, माझी माणसं पाहुणे सगळी येऊ हवी आणि जेवण खाऊन तृप्त होऊन जाऊ हवी. नेहमी माका असं वाटतं. त्यामुळे मी माझ्या माणसांसाठी सगळा करू शकते. 100 माणसं इली तरी मी जेवण बनवू शकते. चिकन पेक्षा भारी झालाय. वाव छान मस्त झाला. स्वतःची तारीफ. माझ्याकडनं छोटीशी भेट. आशीर्वाद दे बरोसो. आणि कसं काय पालट अजून म्हणजे अशी हिरोईन वगैरे, अशी हिरोईन वगैरे म्हणजे काय पालट करू. हिरोईन म्हणा, हिरोईन म्हणा. गो गप गो अष्टपुत्र ओके. आता आज संतुष्ट झाला. बाय बोल. खाई गेली की बाय बोल. बाय आधी येऊन दे ना. चला आता आणि जातो. तो तुम्ही माहिती आहे लहानपणी तुम्ही आमच्याकडे यायचंच ना रवा. तसंच वाटतं. 8-8 दिवस महिनो दिवस राहायचा. माका तुम्ही गेलास की खूप रडा घ्यायचा. तसं आज माका वाटतं रड तू रड. मी खरोखर रडा. हळवे असतो मी उरणार. आता एक सांगत होते रवा पण ही काय पोरा राहू दिलं. काय झालं असतं माझ्याकडे 4 दिवस राहू दे असती तर. डब्याचे वांदे एरवी काय डबो करून येतच नाही ना. बाय बाय. चला मी पोहोचून येते. चला आत्यानी तर गेली. आत्या एक सांगत होते की तू 4 दिवस राहू, पण ती पोरा काय ऐकाक तयार नाही. आत्या काय ठेवूक तयार नाही. तर मी आता त्यांना खालती जाऊन सोडून येले. तर समोरची एक आंटी असा ती म्हणतं अरे का पे रेती तू, काही दिखती नाही. तर तिला वाटलं की मी कुठेतरी बाहेर गेली आहे. तर मी म्हटलं घर में ही रहती हूँ. नहीं तू बाहर दिखती नहीं.
दरवाजा बंद रहता है. मी म्हटलं दरवाजा बंद करून आतमध्ये राहते. माझ्या शेजाऱ्यांना पण माझं तोंड दिसत नाही. मला एवढं घर आवडतं माझं. मस्त घरात राहायचं, खायचं प्यायचं झोपायचं बस. लोकांना मुंबई म्हणजे असं असतं यार, मुंबई तिकडे जाणार फिरणार. पण मुंबईत पण मला असं वाटतं की यार बस माझ्या घरात असं मस्त राहायचं. मला आवडतं. आणि माझ्या घरी असं म्हणजे मला असं वाटतं की सगळी माझ्या घरी यायला पाहिजे. आत्या आली, पहिल्यांदाच आली माझ्या या घरात. खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं मला. अजून मोठी आत्या यायची आहे, तिला फोन केला होता. ती आत्या दीदी वगैरे येतील, आता बघू कधी येत आहेत. त्यांना यायचं असतं तेव्हा आम्ही गावी असतो वगैरे असं म्हणजे कधी आम्ही बाहेर गेलेलो असतो, त्याच्यामुळे त्यांचं यायचं राहिलं आहे. त्या पण आत्या येऊन जातील. तर चला मी माझा ब्लॉग इथेच संपवते. चला बाय बाय.